जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करी, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत. आणि एक व्हिडिओ अजित पवारांचा आपल्याला बाकी काय करणार. पाहायला मिळतोय. असंख्य लोकांच्या मनामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्याची उकल करणं, त्यांच्याशी संवाद ठेवणं हे त्यांचं बलस्थान होतं. आणि तसाच हा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये भावना देखील ते तशाच व्यक्त करतायत. कायम लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळ असलेले, त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे असे अजित पवार हे आता आपल्यातनं निघून गेलेत. आणि विविध पक्षातल्या नेत्यांना देखील आपले अश्रू जे आहेत ते थांबवता येत नाही. तर शिवसेनेचे नेते आहेत अर्जुन खोतकर, ते देखील सध्या शोकाकुल झालेले पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्ष ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे असे अजित पवार. अर्थ खात्यासह विविध महत्वाच्या खात्यांची धुरा ज्यांनी सांभाळली ते अजित पवार. त्यांचं असं अकाली जाणं, चटका लावून जाणं प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख झाले. दादा बोलणार काय? नाराज झाला. मला ते तिकडनं जाणं गरजेच होतं, कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडचे तासाचं केलेलं. त्यांचा लोकसंग्रह किती दांडगा होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही दृश्य देखील या व्हिडिओमध्ये देखील आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्ते त्यांना भेटत असतानाची, निवेदन देत असतानाची आणि अत्यंत आस्थेवाईकपणे प्रत्येकाची विचारपूस करून त्या प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने पावलं टाकणं आणि अत्यंत झपाट्याने कामाचा उरक असणं हे अजित पवारांचं बलस्थान होतं. ते नेहमीच तसे कार्यरत राहिले. सकाळपासूनच, लवकर पहाटेपासूनच किंबहुना त्यांचा दिवस सुरू होत असे. आणि सध्या ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये देखील आणि त्या येणाऱ्या काळातल्या निवडणुका देखील ज्याच्यासाठी देखील ते प्रचंड प्रमाणात मेहनतीच्या दृष्टीने पावलं टाकत होते. सध्या महापालिका निवडणुका नुकत्याच होऊन गेल्या, तिथे देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेत कार्यकर्त्यांशी भेटत मेहनत केलेली होती. आणि नेहमीच अग्रणी राहिलेले आहेत ते. मग फील्डवर्कचं जर तुम्ही नाव घेतलं किंवा लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या दृष्टीने जर नाव घेतलं तर अजित पवारांचं नाव हे नेहमी आपल्याला अग्रस्थानी हे घ्यावंच लागतं. अजित दादा या नावाने त्यांना अवघा महाराष्ट्र, अवघा देश ओळखत असे. आणि त्याच नाराज झाला. मला ते तिकडनं जाणं गरजेच होतं, कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडचे तासाचं केलेलं. दादा बोलणार काय? नाराज झाला. मला ते तिकडनं जाणं गरजेच होतं, कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडचे तासाचं केलेलं. अपघातग्रस्त विमानाबाबत आपण थोडंसं जाणून घेतोय. अपघातग्रस्त विमान हे बोंबार्डियर कंपनीचं लिअरजेट 45XR जातीचं. विमानाचे आतापर्यंत जगभरात 7 अपघात झालेले आहेत. 4 अपघात हे जीवघेणे ठरले आहेत. VSR कंपनीचं विमान 3 वर्षात दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं